नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी बघा धुक्याचं वातावरण, सगळा ग्रुप आमचा चालत चालत निघाला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रावण सुरू व्हायच्या अगोदर एक कोकण ट्रिप करायची आंबा चर्चा चालू आहे. माऊली म्हणतात आंबा राजापूर आंबा आणि राजापूर हे दोन एक पॅकेजमध्ये आहे. आणि एका पॅकेजमध्ये कोयना धरण. दत्ता सांगा मी काय म्हणतो, कोयनेला जर गेलं तर कसं होईल? रस्ता बंद आहे. मी म्हणतो रस्ता बंद आहे. संतोष दादा काय वाटतं तुम्हाला? शेगाव यस शेगाव लोणावळा माधुराव शेगाव नंदू शेगाव बघा, श्रावण महिना पुढे आलाय. शेगावचं मेजॉरिटी जास्त आहे, त्यामुळं बहुतेक शेगावला जायचं नियोजन होतंय. एक दोन दिवस निवांत राहून तिथं देवाचं दर्शन घेऊन सगळा ग्रुप अगदी फ्रेश होईल. परंतु पुढे जी आहेत ही टीम, हे पुढचा जो आहे हे टोळकं सगळं बघा, हे कोकणात टोळक आहे. यांचं काय म्हणणं आहे, मागं ही सगळी टीम सगळी शेगाव म्हणते. बरं, शेगाव श्रावणात करू घ्या. श्रावण पवित्र महिन्यात पवित्र महिन्यात श्रावणात करू. बघा हे काय म्हणते. श्रावणात एक देव ट्रिप करू. एक श्रावणात एक 100% तुमचं म्हणणं कुठं आहे? श्रावणात आता शेगावला सर्वांनी आपण मिळून दत्ता कुठे गेला? आपण शेगावला श्रावणात जायचं ट्रेन. 100% ओके. तर फायनली श्रावण महिन्यामध्ये आमचा सगळा ग्रुप रेल्वेनं शेगावला जाणार आणि एक दिवस मुक्काम करून तिथलं काय तुमचं काय म्हणणं आहे? एसटीनं जाऊ. त्याच्यावर एक बेस्ट पर्याय जाताना ट्रेन जायला डायरेक्ट शेगाव, त्याच्यानंतर अजेंडा किंवा औरंगाबाद एसटीनं करून परत विटा एसटी. ओके चांगला प्रस्ताव आहे. माझं तुमचं राहिले काय नेमकं काय करावं? शेगाव चालतंय की एक नंबर चालतंय की ना? ठाम ठाम पाहिजे. कोणा चालतंय की राहतंय नाही आणि हे दोघं तर काय विषय नाही, पहिल्यापासून आनंद होते. हे 3 व्यक्तिमत्व आमच्या ग्रुपमधले प्युअर शाकाहारी मेंबर्स असल्यामुळं आमच्या सगळ्या ट्रिप्स हे अगदी काळजीनं आणि आध्यात्मिक पद्धतीनं होतात. यांचा तिघांचा नेहमी ओढा असतो की फक्त परमेश्वराची भक्ती आणि निसर्गाचा आनंद घ्या. परंतु काय पुढचे मेंबर्स आहेत हे थोडे फक्त त्यांना काय झालं? तुळजापूर गाणगापूर करायचं. शेगावचं बुकिंग करूया ट्रेनचं. पण लोणावळ्यात नियोजन अरे ह्या दिवसात आहे का नाही? चाल अजून 15 दिवस शुगरात ऐकतो कोणाचं तो 2 ट्रिप बाहेर गेलो एवढं. हे बघा श्रावणात आपण शेगाव रेल्वे आणि उद्या परवापासून तयारीला लागू बुकिंगला. कारण पुढचं साऱ्यांना तिकीट काढायचं. हा ठीक आहे. फक्त बरं का अडचण अशी एक गाडी लांब थांबलाय, यांचं काय करतो म्हणून झालंय. मित्रांनो बघा, वातावरण सकाळचं अशा पद्धतीनं आमच्या ग्रुपमध्ये हे काय दिसते की दुकाय ना चालू मध्ये मागचा पुढचा करायचं कॅमेरा. नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी मुळस्थानला आपण आलोय. मुळस्थानचं वातावरण अतिशय प्रसन्न असं आहे. आमचा ग्रुप बघा, यांना चपाती घालण्याचं काम असतं रोज. बघू आपण दर्शन घेऊन येऊ. हे मुळस्थान रेवणसिद्ध मंदिर निसर्गरम्य ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिर असं आहे. आणि हे बघा, अतिशय ही मजबूत बांधणी
त्यावेळी ही दोन्ही मंदिरं अफजल खान ज्यावेळी स्वारीसाठी या परिसरातून गेले त्यावेळेला अतिशय त्या काळातल्या लोकांनी कल्पकतेनं ही मंदिरं वाचवलेली आहेत. कुठलीही तोडफोड झालेली नाही. कदाचित त्यामुळंच या मंदिराला पांढरा रंग दिला जातो. आपण बघतोय की हे मंदिर परिसर किती प्रसन्न वातावरण आहे बघा सगळे. मूळ स्थान म्हणजे हे अलीकडचं मंदिर आणि मेन रेवणसिद्धाचं मंदिर पलीकडं आहे. सकाळी सकाळी पूजा अर्चा दररोज केली जाते. आणि हे मूळस्थानचं नेमकं मंदिराचं काय सांगायला वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर आणि रेवणसिद्ध मंदिर दोन मंदिरं कशी जन्म ठिकाण जन्म ठिकाण ते बघा. प्रत्येकानं अगदी प्रसन्न मनानं दर्शन घ्या. स्वयंभू प्रकट झाले. अच्छा, हे स्वयंभू प्रकट झालेलं मंदिर आहे आणि रेवणसिद्धाचं जन्मस्थान असं मानलं जातं. बघा, खरंच या मंदिरामध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं की सकाळी सकाळी वातावरण बघा. हे एंट्रन्स असं आहे आणि हा मंदिर परिसर आपण प्रदक्षिणा घालतोय या मंदिराला. इथं भाविक अगदी प्रसन्न मनाने येतात. हा दुसरा दरवाजा अगदी किल्ल्यासारखी दरवाजाची रचना आहे. म्हणजे अतिप्राचीन मंदिर हे बघा किती मजबूत याची बांधणी आहे. आणि हा चिंचेचं वृक्ष माहीत नाही कधीपासून आहे, परंतु असं मानलं जातं की मंदिर ज्या वेळेपासून आहे त्यावेळेपासून हे आणि हे एक चाफ्याचं झाड बघा किती मोठं झाड आहे बघा. झाड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ही भांडी इथं प्रसाद नित्यनेमाने होत असतो. जादा करून चकुल्या असतात, भात आमटी शिरा यासाठी हे सगळी तयारी इथं अगदी जय्यत असलेली दिसते. ही झाडं बघा किती प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. हा एक दरवाजा, चारी बाजूला 4 दरवाजे आहेत. 3 दरवाजे आहेत, 3. आणि ही आपली अशी प्रदक्षिणा पूर्ण होते. आपण या दरवाज्यातून आलोय. परत एकदा भक्तिभावानं श्री क्षेत्र रेवणसिद्धाचं दर्शन घ्या. मगाशी आपण अक्कलकोटचा विषय चालला होता आणि त्यातूनच आपण इकडं दर्शनासाठी आलोय. हे बघा प्रसन्न मनानं अगदी प्रत्येक भाविक इथं येत असतात. इथं भक्त निवासाची सोय आहे. आणि हा पुढं रस्ता जो आहे हा पुढं जातोय तो सुळकाई देवीला जातोय. आपण एक दिवस तिथलाही ब्लॉग करू. परंतु इथलं वातावरण बघा. आणि हे आमचं भाग्य आहे की दररोज सकाळी आम्ही मूळस्थानपर्यंत सायकलने येत असतो. आणि आज सकाळी सकाळी फ्रेश आंघोळ करून आलो आहे. त्यामुळं तुम्हाला आतमध्ये जाऊन मला तुमचं दर्शन घडवता आलं. तरी प्रत्येकानं आपल्या हिंदू धर्मातील पवित्र अशा या ठिकाणाला जपा. इतर धर्मामध्ये बघा आपापली धार्मिक स्थळं कशी जपली जातात. सकाळी उठल्यानंतर आपल्या जीवनाला किंवा आपल्या दिनक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही प्रत्येकानं इथं या. थोडंसं वाईट वाटतं की ठराविक दिवशीच भाविक येतात, परंतु माझं तर मत आहे की अशा या निसर्गरम्य ठिकाणी दररोज प्रत्येकानं सकाळी येऊन दर्शन घेऊन आपल्या दिनक्रमाची सुरुवात करावी. या परिसरात आल्यानंतर खरंच मन प्रसन्न होतं. तर तुम्ही नक्की या श्री क्षेत्र मूळस्थान रेवणसिद्धाला भेट देण्यासाठी. धन्यवाद.